यानंतर आपलं पुढचं सत्र आहे आयकर कायद्यातील बदल या विषयावर आणि त्यासाठी श्री संतोष गरुड आपल्यासोबत आहेत. त्यांनी BCom LLB तसेच FCA असे शिक्षण घेतलेले आहे आणि 23 वर्ष इन्कम टॅक्स, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स आणि त्याचे ऑडिट वगैरे या संदर्भात ते कार्यरत आहेत. आणि त्यांनी SVS अँड असोसिएट्स चार्टर्ड अकाउंटंट्स सोबत ते पार्टनर देखील आहेत. तर मी सरांना विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर यावं आणि आपले मौलिक विचार इथे मांडावे. सगळ्यांची जेवण झालेले नाही तर मग मी काय बोलतोय हे तुम्हाला लक्षात यायला थोडा त्रास झाला असता. फाळके सरांनी खूप छान मुद्दा मांडला सोशल ट्रॅन्झॅक्शनबद्दल. म्हणजे मी थोडं लवकर आलो याचा मला फायदाच झाला. कोणताही सेमिनार किंवा कोणताही विषय हा अनटचेबल नसतो. जसं CA म्हणून NGOचे ऑडिट करणे हे थोडं डिरेगेटिव्ह किंवा थोडं असं कमी असं मानलं जातं. पण मला वाटतं की तिथे खूप प्रोफेशनल लोकांची गरज आहे आणि हंचनाल सर, आस्था फाउंडेशन, वैद्य साहेब आणि बाकी लोकांनी ज्या प्रोफेशनॅलिटी ट्रस्ट चालवली ते खरंच पाहण्यासारखं आहे. म्हणजे प्रत्येक विषयासाठी, प्रत्येक अमेंडमेंटसाठी, प्रत्येक रिपोर्टिंगसाठी त्यांचं इन्व्हॉल्वमेंट चांगलं असतं. स्वतःचे अकाउंट्स हे वेबसाईटवर किंवा बुकलेट करून पब्लिश करणं ही गोष्ट फार कमी ट्रस्ट करतात आणि ट्रस्ट असणे तरच ट्रस्ट क्रिएट होतो. हा जो विषय आहे तो थोडा गंभीर आहे. आयकर कायदा हा 2 ठिकाणी बदल मोठे झाले होत आहेत. म्हणजे एक झाला जो फायनान्स ॲक्ट जो पास झाला त्याच्यामधले बदल, त्या 3-4 मेजर बदल आहेत. आणि एक नवीन कायदा जो येत आहे आयकर कायदा 2025, म्हणजे आता सध्या 1961 ॲक्ट आहे तो रिपील होऊन नवीन कायदा येत आहे. तर हे एक मेजर माइलस्टोन आहेत सध्याच्या NGO रिलेटेड इन्कम टॅक्सच्या कामात. बेसिकली होतं काय की जेव्हा आपण इन्कम टॅक्समध्ये 12Aचं रजिस्ट्रेशन घेतो तेव्हा काही गोष्टी मेंटेन करणं, त्या फॉलो करणं आणि रिपोर्ट करणं हे ऑडिटर प्लस ट्रस्ट ह्या दोघांचं काम तिथं जबाबदारी येते. आणि ही जबाबदारी आपण जेव्हा पाळतो किंवा निभवतो तेव्हा भरपूर हडल असतात. कारण फाळके सरांनी सांगितलं की तुम्हाला रिपोर्टिंग, सेबी ह्या सगळ्या गोष्टी मेंटेन ठेवाव्या लागतील. तर तशाच रिपोर्टिंग रिक्वायरमेंट आपल्या महाराष्ट्र पब्लिक ट्रस्ट ॲक्टमध्ये सुद्धा आहेत. इन्कम टॅक्स ॲक्टमध्ये सुद्धा डिटेल बुक्स ऑफ अकाउंट काय असावे, काय रेकॉर्ड पाहिजे हे सर्व मेन्शन आहे. आता इथं एवढं कडक कायदे का आहेत? कारण आपण कुठेतरी इन्कमचं एक्झम्पशन घेतोय. जिथं एक्झम्पशन आहे तिथं गव्हर्नमेंटची फार बारीक नजर असते, कारण तिथून टॅक्स कलेक्ट होत नाही. म्हणजे आम्ही तर कधी असं म्हणतो की तुम्ही सगळ्यांनी रिक्वेस्ट करा गव्हर्नमेंटला की 5% आम्हाला स्लॅब लावून टाका, पण एवढ्या रिक्वायरमेंट मागू नका. हे बघ, 12A कॅन्सल होणं आणि एखाद्या कंपनीच्या केसमध्ये काही ॲडिशन होणं यात खूप फरक आहे. कारण जर तुमचं 12A कॅन्सल झालं तर तुमची जी संस्थेची नेटवर्क आहे त्याच्यावर तुम्हाला टॅक्स भरायचा आहे 115 TD ह्या सेक्शन खाली. आणि जर एखाद्या कंपनी किंवा व्यापारी संस्थानामध्ये काही डिसऑर्डर झालं तर ते त्याच्यावर टॅक्स पेनॉल्टी, परत ते त्यावर फाईट करणार आणि सुप्रीम कोर्टापर्यंत केस चालणार. हा मूलभूत फरक आहे. म्हणजे इथं तुमच्याकडे प्रत्येक एजन्सीची फार बारीक नजर आहे. त्यामुळे आपलं हे सामाजिक म्हणा, नैतिक दायित्व आहे की आपण प्रत्येक रेकॉर्ड, प्रत्येक कंप्लायन्स व्यवस्थित ठेवणे आणि ते ठेवले तर तुम्हाला 12A किंवा बाकीसाठी काहीही प्रॉब्लेम येत नाही. तर पहिली जी अमेंडमेंट आली आहे ती 12AB हे जे सेक्शन आहे त्यामध्ये त्यांनी अमेंडमेंट केलं. आता प्रश्न काय येतो गव्हर्नमेंटकडे की ते अमेंड करतात पण ते कुठेतरी असं त्यात दुवा सोडून जातात की ते कॉम्प्लिकेशन, इंटरप्रिटेशनचा प्रॉब्लेम येतो. आता 12AB मध्ये ज्या छोट्या ट्रस्ट होत्या ज्यांचं 5 करोडच्या वरती ग्रॉस इन्कम नाही, म्हणजे डिडक्शन घेण्यापूर्वी 11-12चं, तर त्यांनी नवीन एक प्रोविजन टाकली. प्रोविजन काय म्हणते की ज्यांचं टोटल प्रोव्हाइडेड दॅट where an application is made under sub clause 1 to 5 of the said clause and the total income of the trust or institution without giving effect of the provision of section 11-12 does not exceed ₹5 crore during each of the 2 previous year. आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की तुमचे जे जुने 12A रजिस्ट्रेशन होते 2021च्या पूर्वीचे
ते त्यांनी नवीन याच्यात रिन्यू करून तुम्हाला देऊन टाकले, रिरजिस्ट्रेशन करून. त्याचा कालावधी संपणार आहे तुमचा 31 मार्च 26ला, बरोबर आहे. आणि 6 महिन्यापूर्वी तुम्हाला त्याच्यासाठी ऍप्लिकेशन करावं लागणार आहे रिन्युअलसाठी त्याचं पण. तर ते रिन्यू करताना म्हणजे एखाद्या ट्रस्ट जी 31 मार्च 21 पूर्वी रजिस्टर आहे आणि तिचं रजिस्टर 31 मार्च 26ला संपत आहे, त्यांना 6 महिन्यापूर्वी त्याचं रिन्युअलसाठी ऍप्लिकेशन करणं गरजेचं आहे. मग ते करताना जर त्यांचं ग्रॉस इन्कम म्हणजे फायनान्शियल इयर 23-24 आणि 24-25चं 5 कोटीच्या खाली असेल तर त्यांना ते रिन्यू करताना 10 वर्षाचं रिन्यू करून देतो. तर ही प्रोव्हिजन का आणली की गव्हर्नमेंटला कुठेतरी हा मेसेज गेला की 5 कोटीपर्यंत अदरवाईज पण एक्झाम्प्ट आहे सेक्शन 10 खाली ट्रस्ट इन्कम जर एज्युकेशन मेडिकलमध्ये ती असेल बेसिकली, तर त्यांनी तोच क्रायटेरिया इकडे वापरलेला आहे. पण होतं काय की मग तुम्हाला परत ऍप्लिकेशन करायचं आहे, असं नाही की ब्लँकेट एक्झाम्पशन नाही आहे. आता तुम्ही ऍप्लिकेशन करा रिन्युअलसाठी आणि ते व्हेरीफाय करताना जर 5 कोटीच्या खाली त्यांना दिसलं तर तुम्हाला 10 वर्ष ते तुमचं रिन्युअल टिकेल, म्हणजे परत 5 वर्ष जायची गरज नाही. आता सध्या काय होतं की सर्व ट्रस्ट 5 वर्षानंतर रिन्यूसाठी जातात आणि ज्या ट्रस्ट सुरू नाहीत म्हणजे ज्यांनी पहिलेचं रजिस्ट्रेशन घेतलंय त्याला आपण प्रोव्हिजनल रजिस्ट्रेशन म्हणतो, त्यांना 3 वर्षाची कालावधी असते आणि किंवा जेव्हा ऍक्टिव्हिटी चालू होईल तेव्हा 6 महिन्यात त्यांना ते परमनंट आपण त्याला म्हणून रजिस्ट्रेशनसाठी जावं लागतं. आता हे नियम जे होते ते सर्वांसाठी सारखे होते, म्हणजे ज्याचे 15 लाखाचं ग्रॉस इक्विटी त्यांना पण तेच होतं आणि जर 100 कोटीची ग्रॉस इक्विटी त्यांना पण ती सेम नियम होता. तर त्याला कुठेतरी ज्या लहान ट्रस्ट आहे त्यांना ह्या सगळ्या जाचातून थोडा मुक्ती मिळावी म्हणून त्यांनी ही 5 कोटीची मर्यादा आणली आहे. हे आपण आता पाहिलंच. आता हे कधी अपील होणार आहे हे तुमचं 1/4/25 पासून होणार आहे. म्हणजे 1/4/25 नंतर जे पण ऍप्लिकेशन जातील रिन्युअलसाठी त्यांना ते 5 कोटीच्या खाली 23-24, 24-25 ग्रॉस इन्कम असेल त्यांना 10 वर्षाचं रिन्युअल भेटणार. आता याच्यात प्रश्न पण निर्माण झालेला लगेच की आता तुम्ही 23-24, 24-25ला 5 कोटीच्या खाली होते आणि 26-27ला 5 कोटीच्या वर गेलं तर काय होईल, म्हणजे क्वेश्चन मार्क तसाच कॅरी झाला. म्हणून मी म्हणतो की अमेंडमेंट ज्या होत आहेत ना त्यात अशी दूरदृष्टीता कमी असते. मग त्यात पब्लिकमध्ये किओस्क तयार होतो, ट्रस्टी आणि कन्सल्टंट यांना मग त्यासाठी परत CBDTला अप्रोच व्हावं लागतं आणि मग ते ह्या संदर्भात परत नोटिफिकेशन काढतात आणि त्या गोष्टी चालू राहतात. आता याचं सर्वात चांगलं उदाहरण म्हणजे ज्या जुन्या ट्रस्ट 12 मध्ये होत्या 31 मार्च 21 पूर्वी त्यांनी 3 महिने दिले होते रिन्युअलसाठी, पण 30 जून 21 ची मर्यादा 30 सप्टेंबर 24 पर्यंत वाढली होती. कारण खूप काही ट्रस्ट राहून गेल्या होत्या, काही हायकोर्टात गेल्या, कधी 12 ची डेट वाढायची तर 80 ची राहून जायची. म्हणजे हे ड्राफ्टिंग एररसाठी तुम्ही एक संघटन म्हणून गव्हर्नमेंटकडे रिप्रेझेंट करायला पाहिजे. आता जर मध्येच तुमचं 5 कोटीच्या वर गेलं तर तिथं क्वेश्चन मार्क तयार होईल परत, मग तुमची मर्यादा परत 5 वर्ष पकडायची का 10 वर्ष पकडायची. तर हा जो किओस्क आहे हा निव्वळ ड्राफ्टिंग एरर आहे की कोणतीही गोष्ट ड्राफ्ट करताना त्याचे होणारे परिणाम गव्हर्नमेंट एजन्सी किंवा गव्हर्नमेंटचे जे पण ब्युरोक्रॅसी ते लक्षात घेत नाही. सगळ्यात मोठं दुर्भाग्य असं आहे की तुम्ही ज्या क्षेत्रात काम करता ओल्ड एज होम किंवा वृद्धाश्रम त्यामध्ये काम करणाऱ्या संस्थाच कमी आहे बेसिकली, आणि मग कंप्लायन्स एवढे वाढवले तर तुम्हाला तुमची फंडिंग अकाउंट किंवा फायनान्शियल डिपार्टमेंटच्या मॅनेजमेंटसाठीच जास्त जाईल. याचं उदाहरण म्हणजे काय की डोनेशनचं रिटर्न वेगळं, म्हणजे पहिले एक पावती द्यायची परत रिटर्न भरायची ती एक पावती जनरेट होती. मग ह्या सगळ्या कंप्लायन्स करण्यासाठी तुम्हाला 2 ते 3 माणसं तुमच्या अकाउंट आणि फायनान्स डिपार्टमेंटला लागतात. याची साहजिक माणसं वाढले तर कॉस्ट वाढणार. मग तुम्हाला जे फंड मिळाले ते तुम्हाला सामाजिक दायित्व किंवा ओल्ड एज होम चालवण्यासाठी मिळाले, मग त्याचे 10-20% इकडे गेले की तुम्हाला फंड अवेलेबल फंड कमी राहतात. तर आता ही जी अमेंडमेंट आली तिची म्हणजे तुम्हाला आता ऍप्लिकेशन तर करायचं आहे 30 सप्टेंबरच्या पूर्वी, म्हणजे ते काही तुमचं ऍप्लिकेशनची जी डेट आहे ती मर्यादा तुम्हाला पाळावंच लागणार आहे. मग परत ऑनलाईन कंप्लायन्स करावं लागणार आहे आणि मग तुमचं 10 वर्षासाठी ते 5 कोटीच्या खाली असेल तुमची रिसिप्ट तर तुम्हाला ती 10 वर्षाची मर्यादा मिळणार आहे. मग याचा फायदा
पुढे पुढे होणार आहे. म्हणजे सध्या तरी 30 सप्टेंबर ही ज्या 31 मार्च 21 पूर्वीच्या 12A रजिस्टर संस्था आहेत त्यांना ती डेट पाळावी लागेल, कंप्लायन्स करावे लागतील. 10 वर्षाची मर्यादा पुढचे 10 वर्ष मिळणार आहे. आता लगेच त्याच्यात बेनिफिट तुम्हाला भेटणार नाही. हा सगळ्यात मोठा ड्रॉबॅक आहे. म्हणजे अमेंड करून परत आपल्याला ती पूर्ण प्रोसेस फॉलोच करायची आहे. दुसरी जी अमेंडमेंट त्यांनी केली ती आहे सेक्शन 12AB(4). आता व्हायचं काय की जेव्हा तुम्ही कोणतेही ऍप्लिकेशन गव्हर्नमेंटकडे करायचे म्हणजे CIT एक्झामिशन, इन्कम टॅक्स डिपार्टमेंट, तर काही त्रुटी राहायच्या. म्हणजे जसं तुम्ही 12A रिन्यूसाठी केलं, नवीन 12A साठी केलं, तर एखादी बॅलन्स शीट अटॅच करायची राहिली किंवा कंप्लायन्स करायचं राहिलं तर ते डायरेक्ट ते ऍप्लिकेशन रिजेक्ट करायचे. तर मग याने काय व्हायचं, मग ते ऍप्लिकेशन रिजेक्ट झालं की परत ते ITT कडे जायचं. ITT म्हणायचे की नाही तुम्ही यांना परत एकदा संधी द्या. म्हणजे परत ते CIT एक्झामिशनकडे यायचं, परत कंप्लायन्स करायचे आणि मग याला खूप पिरियड चालले जायचं. म्हणजे माझं स्वतःचं व्यक्तिगत धोरण असं आहे की एका संस्थेचं आम्ही डिसेंबर 19 मध्ये 12A साठी ऍप्लिकेशन केलं होतं. तर डिसेंबर 12A साठी लगेच कोविड लागलं मार्च 20, त्यामुळे कंप्लायन्स झाले नाही. त्यांनी ते रिजेक्ट केलं. आम्ही ITT ला अपील केलं. ITT ने रिमांड बॅक केस पाठवली जून 21 ला. नंतर आम्ही 2-3 वेळ त्यांना लेटर लिहिलं. ते म्हणजे आम्हालाच कळत नाही की आता तुम्हाला कोणत्या डेट पासून द्यायचं. परत एकदा मार्च मध्ये मी गेलो तर त्यांनी लगेच लेटर काढलं आणि आम्हाला अलाउड केलं. पण डेट काय टाकली माहिती का, 31 मार्च 2021 पिरियड. ते प्रॅक्टिकली आमच्या काय कामाचं सांगा. त्यांचं म्हणणं आहे की तुमचं ऍप्लिकेशन ओल्ड प्रोविजन होतं, त्यामुळे आम्ही तुम्हाला नवीन प्रोविजन देऊ शकत नाही. मग आता परत आम्हाला CIT ला पॉवर्स आहे कंटिन्युएशन करायची. मग परत त्याच्याकडे ऍप्लिकेशन करायचं. त्याचा निकाल कधी येईल माहीत नाही. तर ह्या ज्या त्रुटी आहेत किंवा ह्या लॅप्सेस जे आहेत ना ते फार त्रासदायक आहेत. आणि यामुळे काय होतं की अननेसेसरी ज्या चांगल्या NGO आहेत, म्हणजे जसं आपण म्हणतो ना की सुक्यावर ओलं पण जळतं. ठीक आहे, काही लोक याचा गैरफायदा घेतात 12A चा. ते तर सगळ्यात सगळीकडेच आहे. म्हणजे जसं फालके सरांनी सांगितलं की लिस्टिंग करायचं, तर मागे 2 वर्षात म्हणजे मोटरसायकलची एजन्सी असणाऱ्या कंपनी सुद्धा लिस्टिंग केलं कंपनी म्हणून. साड्यांचे एक डीलर आहे त्यांनी पण लिस्टिंग केलं सर. मग अशा गोष्टी सगळीकडे होतं. म्हणजे असं काही नाही की NGO मध्येच फार लोक निगेटिव्ह माइंडचे. तिथं प्रत्येक माणूस स्वार्थी असणार, तो त्याचा फायदा घेणार. मग NGOला जे कंप्लायन्स येतात ते खूप जाचक आहे. कारण आम्ही कंपनीमध्ये प्रॅक्टिस करतो, पार्टनरशिप फर्म पण आम्ही सांभाळतो, इन्कम टॅक्स, कंपनी ऍक्ट, सगळे जे पण लिगल एंटिटी आहेत त्या सगळ्या सांभाळतो. पण ट्रस्ट विषयी जे धोरण आहे ते फार किचकट आहे. जसं रूल 17 मध्ये तुमचे बुक्स ऑफ अकाउंट जे त्यांनी लिस्ट केले 2023 साली, ते इतके त्रासदायक आहे की ते मेंटेन करणं मला वाटत नाही की एका नॉर्मल ट्रस्टला पॉसिबल आहे. तर तुम्ही एक रिप्रेझेंटेशन जायला पाहिजे. कारण काय प्रस्तावित कायद्यामध्ये अशी प्रोव्हिजन आहे की तुम्हाला नीलचं नॉन डिडक्शन सर्टिफिकेट मिळणार नाही TDS. म्हणजे मिनिमम तुम्हाला 1% अर्धा टक्का तरी TDS करून घ्यावा लागेल. आता सध्या बिल आहे कमिटीकडे, पार्लमेंट कमिटीकडे, तर तिथं रिप्रेझेंटेशन गेलं म्हणजे ते भविष्यात सेम आता आपण नीलचं सर्टिफिकेट मिळतं आपल्याला, जसं FD वर TDS होऊ शकतो. आणि जर आपण तो फॉर्म 13 भरून ऑनलाईन ते नीलचं सर्टिफिकेट घेतलं तर डायरेक्ट बँकेकडे मेल जातो आणि बँक मग TDS करत नाही. तर जुन्या कायद्यातल्या ज्या चांगल्या प्रोव्हिजन आहेत त्या सुद्धा कॅरी व्हायला पाहिजे आणि याच्यासाठी रिप्रेझेंटेशन पाहिजे. आणि ते रिप्रेझेंट नसलं तर मग तुम्हाला ह्या गोष्टी सगळ्या अननेसेसरी कंप्लायन्स करण्यासाठी होणारी कॉस्ट बिअर करावी लागेल. तर इथं व्हायचं काय की छोट्या गोष्टीसाठी ऍप्लिकेशन रिजेक्ट व्हायची. म्हणजे एखादी फाईल अटॅच नाही झाली किंवा मेलला रिप्लाय नाही गेला तर मग खूप गोष्टी पेंडिंग राहायच्या. आता त्यांनी आम्ही अशी केली, फक्त चुकीची माहिती असेल तरच तुमचं ऍप्लिकेशन रिजेक्ट होणार आहे. मग त्यामुळे होईल काय की लहान सहान गोष्टीमुळे तुमचा 12A रद्द व्हायचं, कॅन्सल व्हायची शक्यता कमी होणार आहे. जेव्हा 12A कॅन्सल होतं ना तेव्हा त्याचे इम्पॅक्ट असे असतात की तुमच्या संस्थेच्या नावावर जी पण स्थावर जन्म मालमत्ता आहे त्याचं व्हॅल्युएशन होतं, त्याला आपण नेटवर्क म्हणतो. त्या नेटवर्कचा तुम्हाला टॅक्स भरायचा आहे आणि इट इज 30% प्लस सरचार्ज आणि एज्युकेशन. तर ही अमेंडमेंट झाल्यामुळे काय होईल की एखादी गोष्ट इनकम्प्लीट असली, फॉर्म एखादी समजा ITR 7 भरताना आपल्याकडून काही त्रुटी झाल्या, एखादी डोनेशनची लिस्ट अटॅच झाली नाही किंवा डोनेशनची लिस्ट आपण भरली नाही, इकडे डोनेशनचं रिटर्न तुम्ही भरलंय
पण ITR 7 मध्ये आपल्याला 50,000च्या वरती जे डोनेशन असतं ती लिस्ट द्यावी लागते, ती आपण तिथं फिलअप नाही केली तर ह्या कारणासाठी तुमचं ट्रेन रजिस्टर कॅन्सल होऊ शकतं. मग ते होणार नाही, कारण ते तुम्हाला लेटर पाठवतील की तुमचं ITR 7 अपडेट करा, ही पर्टिक्युलर्स तुम्ही भरलेलं नाही. कारण तुम्ही डोनेशनचं रिटर्न भरताय त्यात दिसतंय की तुम्हाला 10 लाखाचं डोनेशन भेटलंय, त्यात कोणी 1 लाख कोणी 2 लाख अशी डोनेशन दिलेलं आहे आणि इथं ITR 7 भरताना चुकून ती माहिती तुम्ही टाकली नाहीये, तर ह्या कारणासाठी तुमचं पे डे कॅन्सल होणार नाही. तर त्याची अमेंडमेंट यांनी पॉझिटिव्ह अमेंडमेंट केलेली आहे. कदाचित कोणी ते रिप्रेझेंट केलं असेल याचं की अननेसेसरी एक्सेसिव्ह यूज ऑफ पॉवर्स म्हणतो आपण त्याला इंग्लिशमध्ये. फार किरकोळ गोष्टीसाठी CIT एक्झम्पशन हे ट्रस्ट संदर्भात फार एक्सेसिव्ह डिसिजन घेतात. त्याचं एक उदाहरण म्हणजे काय की छोटी त्रुटी जरी असली, एखाद्या मेलला रिप्लाय नाही केला, 12चं ऍप्लिकेशन केलं आणि मेलला रिप्लाय नाही केलं, तर ते सरळ ते कॅन्सल करून टाकतात. मग परत पुढच्या आपण ITT-ला गेलो ते अलाउड करतात, ते म्हणतात प्रिन्सिपल ऑफ नॅचरल जस्टिस फॉलो करा, यांना एक चान्स द्या. पण याच्यात जाणारा वेळ जो आहे 1 वर्ष 2 वर्ष, त्याचं आपल्यासाठी कॉस्ट खूप जास्त आहे त्याची. कारण मग डोनर ATG असेल तर डोनर डोनेशन देणार नाही, परत फंडिंगसाठी प्रॉब्लेम येईल तुम्हाला. ह्या गोष्टी ही अमेंडमेंट त्यासाठी फार पॉझिटिव्ह आहे. जर फक्त खोटी आणि चुकीची माहिती दिल्यास नोंदणी रद्द होईल तुमची. आता तिसरी अमेंडमेंट जी फार इम्पॉर्टंट आहे ती आहे स्पेसिफाईड पर्सन. म्हणजे इन्कम टॅक्सचं सेक्शन 13(3) जे आहे त्यामध्ये त्यांनी असं मेन्शन केलंय की स्पेसिफाईड पर्सन म्हणजे कोण, तर ट्रस्टी, फाउंडर ट्रस्टी आणि डोनर. आता डोनर म्हणजे कोणता डोनर की सध्या म्हणजे 31 मार्च 25 पर्यंत मर्यादा होती 50,000. म्हणजे अप टू म्हटलं तिथं, अप टू म्हणजे काय की जेव्हापासून संस्था चालू झाली तोपर्यंत 31 मार्च 25 ज्यांनी 50,000च्या वरती डोनेशन दिलंय तो स्पेसिफाईड पर्सन झाला. आता 50,000 ही मर्यादा खूपच म्हणजे नगण्य आहे. मग ती त्यांनी वाढवून 1 लाख केली आणि 1 लाख फक्त फायनान्शियल इयर 25-26 साठी 1 लाख आहे आणि सुरुवातीपासून 31 मार्च 26 साठी ती 10 लाख आहे. म्हणजे तुम्हाला कम्युनिटिव्ह रेकॉर्ड पण ठेवायचा आहे डोनेशनचा. आता मला सांगा किती लोकांनी 24 पर्यंतचं रिपोर्टिंग केलंय. समजा हंजलाल साहेबांनी एक्स ट्रस्टला दरवर्षी 25,000ची डोनेशन दिले, असे 10 वर्ष दिले त्यांनी, मग ते झाले 2.5 लाख रुपये. इथं म्हटलंय अप टू 31 मार्च 50,000. याची रिपोर्टिंग साहजिक एवढं मागचं कोणी डोनेशनचं आपण काय ओपनिंग बॅलन्स घेत नाही त्यांचे, बरोबर आहे. कारण डोनेशन मिळालं ते इन्कमला गेलं किंवा कॉर्पसला गेलं, तिथे विषय संपला वर्ष संपलं की. तर याला सुद्धा त्यांनी एलॅबोरेट केलेलं आहे. ती मर्यादा पहिल्यापासून होती पण जनरली कोणी फॉलो करत नव्हतं. आता त्यांनी 2 क्लॉज टाकले. एक क्लॉज काय म्हणतो की करंट फायनान्शियल इयर मध्ये 1 लाख रुपये आले तर, आणि दुसरा क्लॉज म्हणतो की कम्युनिटिव्ह त्याचे 10 लाख आले असतील सुरुवातीपासून आजपर्यंत, तर त्याचं पण रिपोर्टिंग तुम्हाला करायचं आहे. आणि ते रिपोर्टिंग आपण 10B ला पण करतो प्लस ITR 7 मध्ये पण करतो. तसंच त्या माणसाचा उल्लेख स्पेसिफाईड पर्सन होईल. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखाद्या A नावाच्या इसमाने एखाद्या ट्रस्टला 10 लाख रुपये डोनेशन केलं तर तो झाला स्पेसिफाईड पर्सन. मग त्याच्या रिलेटेड जे पण ट्रान्झॅक्शन आहेत म्हणजे त्याला आपण काही बेनिफिट देऊ नये, त्याच्याकडून काही म्हणजे त्याला आपण समजा रेंट फ्री काही अकोमोडेशन दिलं तर त्याचं मूल्यमापन आपल्याला करणं गरजेचं आहे, नाही त्याच्यावर आपल्याला इन्कम टॅक्स भरावा लागू शकतो. काय म्हणतात जवळचं नव्हतं, कारण जनरली आपले जे CA कन्सल्टंट तेच त्या गोष्टी पाहतात. आपण फक्त त्यांना डॉक्युमेंट लागणारे काही पण लेखी तेवढे देतात. तरी आपण ऐकण्याचं थोडं धारिष्ट ठेवलं त्याबद्दल आपले आभार. थँक्यू. धन्यवाद सर. मी डॉक्टर विजय पांगरेकर यांना विनंती करते की त्यांनी सरांचा सत्कार करावा आणि त्यांचे आभार व्यक्त करावेत. आणि सर खूप क्लिष्ट म्हणजे साधारण सर्वांच्या दृष्टीने अत्यंत क्लिष्ट असलेला विषय तुम्ही खूप सोपा करून सांगण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे खरोखर सगळ्यांतर्फे मी तुमचे आभार मानते. आणि यानंतर